केले. अरे फक्त 1.5 दिवसाची शाळा शिकलेले अण्णा भाऊ तिथं नाही, डायरेक्ट रशियाला गेले आणि तिथं जाऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा गायला. आणि एवढंच नाही तर त्यांच्या अनेक कादंबऱ्या भारतीय भाषेत आणि इंग्रजी, जर्मन, रशियन अशा अनेक परदेशी भाषेतही प्रसिद्ध आहेत. आणि त्या काळी अण्णाभाऊ साठेंनी आपल्या न्याय व्यवस्थेविरुद्ध 2 शब्द बोलले होते, ते मी आता सांगतो. ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. हो शंभू, मला आपल्या अण्णाभाऊ साठेंचा खूप गर्व वाटतोय. आणि हा जसा गर्व आज आपल्याला वाटतोय ना, तसाच गर्व आज आपल्या देशाला वाटला पाहिजे. तर बोला, जय अण्णा, जय लहुजी.